प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। सध्या आपला भारत देश कधी नव्हे तो नफरतीच्या द्वेषाच्या आगीमध्ये वणव्यामध्ये पेटत आहे, जळत आहे। प्रचंड अशी नफरत या देशामध्ये गेल्या काही वर्षांपासून माणसांमध्ये निर्माण झालेली आहे। कधी जातीच्या नावावर, कधी धर्माच्या नावावर माणसांना माणसांच्या विरोधात लढवल्या जात आहे। माणसाला माणूस धर्माच्या आणि जातीच्या नावावर कापत सुटलेला आहे। जो माणूस काही वर्षांआधी, अगदी काही वर्षांआधी गुण गोविंदाने नांदत होता, राहत होता, मुसलमानाच्या घरी जाऊन तो शीर खुर्मा खात होता आणि हिंदूंच्या घरी जाऊन तो दिवाळी साजरा करत होता, आज तोच माणूस जात पाहून आणि धर्म पाहून द्वेष करू लागलेला आहे। याला जबाबदार अर्थात इथले राजकारणी, जे सत्तांध राजकारणी आहेत, ते जे धर्माच्या नावावर, स्वतःच्या मनगटावरती, स्वतःच्या कार्यावरती ज्यांना कार्यमात्र विश्वास नाही, जे कार्यावरती कधी निवडून येऊ शकत नाही, अशी नेभट लोक, डरपोक लोक धर्माचा आधार घेतात, जातीचा आधार घेतात सत्ता मिळवण्यासाठी। त्यामुळे यांच्या सत्तेसाठी, यांच्या सत्तेच्या खुर्चीसाठी माणूस कापला जरी गेला, माणसं मेली तरी यांना काही फरक पडत नाही। त्याचे उदाहरण या देशामध्ये आता वारंवार पाहायला मिळत आहे। यावरती सन्माननीय ऍडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी चिंता व्यक्त केलेली आहे। बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की हा देश पुन्हा एकदा गोध्राच्या मार्गाने चाललाय की काय? हा देश गोध्राच्या मार्गाने चाललाय की काय? गोध्रामध्ये 2001च्या दरम्यान जे निर्घृण, नृशंस हत्याकांड घडलं होतं, ज्या दंगली पेटल्या होत्या, तशीच अवस्था आज देशामध्ये निर्माण होते की काय, अशी भीती प्रकाशजी आंबेडकरांनी व्यक्त केली आहे। मित्रांनो, प्रकाशजी आंबेडकरांच्या राजकीय जीवनाचा ज्यांना कोणाला अभ्यास आहे त्यांना चांगल्या प्रकारे माहित आहे की प्रकाशजी आंबेडकर जे जे बोलतात ते ते होतंय, ज्याबद्दल ते चिंता व्यक्त करतात नेमकं ते ते होतंय। आणि बाळासाहेब आंबेडकर फक्त चिंता व्यक्त करून गप्प राहत नाही, त्यावरती उपाय देखील ते सांगतात। आताही प्रकाशजी आंबेडकरांनी तो उपाय सांगितला, जाती आणि धर्माचं राजकारण सोडून द्या, एकतेनं नांदा। परंतु ज्यांना मैताच्या टाळूवरलं लोणी खाण्याची सवय झालेली आहे, असे सत्ता लोलूप हा सल्ला कधी ऐकणार नाही। मग त्यांना धर्माविरुद्ध धर्म, जाती विरुद्ध जाती हे लढवण्यामध्ये त्यांना धन्यता वाटते। भारतामध्ये एकात्मता आणि सामाजिक ऐक्य टिकून राहण्यासाठी प्रकाशजी आंबेडकरांनी दिलेला सल्ला हा राजकारण्यांनी मानला पाहिजे। आता सध्या जे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ते मुसलमानांची भीती घालून काही कट्टरवाद्यांना भडकवल्या जात आहे। बघा, त्यांचे 125 नगरसेवक निवडून आले म्हणजे राज्य आता त्यांच्या हातामध्ये चाललंय, तुम्ही सावध कधी होणार? अशा प्रकारची भीती कट्टरवाद्यांमध्ये घातल्या जाते। परंतु कट्टरवाद्यांना एवढं कळत नाही की आपण जागे आहोत
जर आपण जागी नसतो तर आज जे स्वतःला विशिष्ट विचारसरणीचे मानतात ते लोक सत्तेवर आले असते का? मित्रांनो, आज MIM ला 125 जागा मिळाल्या महानगरपालिकेमध्ये, हे ना कबूल करून चालणार नाही, हे वास्तव आहे. परंतु हे अर्ध सत्य आहे. मुसलमानांच्या हातामध्ये राज्य चाललंय हे अर्ध सत्य आहे. किंबहुना तो भ्रम पसरवला जात आहे. ज्या वेळेला मुसलमान समाज हा काँग्रेस पक्ष आणि इतरांबरोबर होता, त्यावेळेला मुसलमानांची नगरसेवकांची संख्या ही कमीत कमी 200-250च्या घरात राहत होती. आज तो मुसलमान समूह MIMच्या मागे उभा राहिलाय आणि नगरसेवकांची संख्या त्यांची 125 वर आली. म्हणजे जो कालपर्यंत 250च्या घरामध्ये होता तो आज 125च्या घरात आलाय, म्हणजे तो अर्धा झालाय. मग ही भीती का घालण्यात येत आहे? हे केवळ आणि केवळ मतांचं राजकारण या देशामध्ये चालू आहे आणि ही भीती घालून हातात तलवारी घ्यायला लावत आहे, उद्युक्त करत आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. प्रकाशजी आंबेडकरांनी यावरती बोट ठेवलंय. ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे. अर्थात राजकारणी आहेत, स्वतःच्या पोळ्या भाजून घेण्यासाठी ते हिंदू मुसलमान हा वाद सतत कसा पेटता राहील याकडे ते लक्ष देतील. परंतु मित्रांनो, हा तथागत बुद्धांचा देश आहे. हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा भारत देश आहे. या देशामध्ये जातीय धर्मांध दंगली किंवा गोद्रासारखे प्रकार आम्हाला परवडणारे नाहीत. हा शांततेचा देश आहे. हा लोकशाही प्रधान देश आहे. हा संविधानाला मानणारा देश आहे. हा देश तथागत बुद्धांच्या विचारांनीच चालणार. हा देश संविधानानुसारच चालणार. या देशामध्ये नफरतीला थारा नाही. या देशामध्ये विद्वेषाला द्वेषाला थारा नाही. हा देश कालही एक होता, तो आजही एक आहे, तो उद्या सुद्धा एकच राहणार आहे. राजकारणी येतील आणि जातील, सत्ताधारी येतील आणि जातील, बदल होतील, बदल होत राहतात. परंतु भारत माझा कालही एक होता, तो आजही एक आहे आणि तो उद्या सुद्धा एकच राहणार आहे. कारण भारतीय संविधान या भारतीयांना वेगळं होत देत नाही. इतकी पॉवर या भारतीय संविधानामध्ये आहे. त्यामुळे हिंदू मुसलमान हा जो वाद आहे तो मिटवा, थांबवा. अर्थात याला फक्त मुठभर लोक हवा देतात. बहुसंख्याक लोक ह्या वादाच्या पलीकडे आहेत. त्यांना हा वाद नकोय. भारतातल्या 90% लोकांना हा वाद नकोय. त्यांना भारत एक संघच हवाय. भारतीय सामाजिक ऐक्य त्यांना हवंय. बघूया राजकारण्यांना शहाणपण येते की नाही. जय भीम, जय संविधान. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.